नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीचं घरगुती लोणचं। हे लोणचं खायला एकदम चटपटीत आणि चवदार लागतं। चला तर मग आपल्या लोणच्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। लोणचं बनवण्यासाठी इथे मी 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय आणि त्याला सुती कपड्याने पुसून घेतलंय। त्यानंतर आपण यांना अशा फोडून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता ह्या कैऱ्या किती पांढऱ्या शुभ्र आहेत आणि याचे असे बारीक बारीक फोडी करून घ्यायचे आहेत। एकदम बारीक नाही केल्या, मध्यम आकाराचे ठेवल्या तरी चालतील। फोडी करून झाल्यानंतर त्यांना आपण पुन्हा एकदा एका कपड्याने पुसून घेणार आहोत आणि त्याला वाळवायला घालणार आहोत। अशा पद्धतीने कैऱ्यांना 3 ते 4 तास छान सुकवून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता 4 तासानंतर आपल्या कैऱ्या किती छान सुकलेल्या आहेत। त्यामध्ये अजिबातही मॉइश्चर राहिलेलं नाहीये, त्यामुळे आपलं लोणचं बराच काळ टिकतं, ते खराब होत नाही। चला तर मग आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया। इथे मी लोणचं बनवण्यासाठी इथे हळद घेतलेली आहे। आता आपण या सुकलेल्या कैऱ्यांना हळद आणि मीठ लावून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा वाटी हळद घेतलेली आहे। ही सर्व हळद आपण या कैऱ्यांवर टाकून घेणार आहोत। त्यानंतर लगेच आपण यावर मीठ टाकून घेणार आहोत। मीठ सुद्धा मी इथेही 1 वाटी घेतलेलं आहे आणि मी जाड मीठ घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय। इथे मी 7 ते 8 चमचे हे मीठ टाकून घेत आहे। तुम्ही डायरेक्ट बारीक मीठ टाकलं तरी चालते। आता आपण ह्या मीठ आणि हळदीला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या प्रत्येक कैरीच्या फोडीला हे हळद आणि मीठ लागलं पाहिजे। आणि आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या सर्व कैऱ्यांना हे हळद आणि मीठ लागलेलं आहे। आता आपण यांना एका बरणीमध्ये भरून घेणार आहोत। इथे मी ही चिनी मातीची बरणी घेतलेली आहे, तुम्ही काचेची बरणी सुद्धा वापरू शकतात। आता हे सर्व आपण कैरीच्या फोडी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने हळद आणि मीठ लावून ठेवल्यामुळे आपलं लोणचं बराच काळ टिकतं, ते लवकर खराब होत नाही, म्हणून आपण असं करून घेणार आहोत। आता हे सर्व फोडी आपल्या या बरणीमध्ये टाकून झालेल्या आहेत। याला आपण थोडंसं हलवून घेतलेलं आहे आणि एका कपड्याने बांधून ठेवलेलं आहे। 4 तासानंतर कैऱ्यांना पाणी सुटतं, ते पाणी आपण काढून टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्याला अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये घेऊन अर्ध्या तासांसाठी त्याला सुकवून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपल्या कैऱ्या छानपैकी सुकलेल्या आहे, त्याला अजिबातही मॉइश्चर राहिलेलं नाहीये। आणि आता इथे मी ही लोणचं बनवण्यासाठी मोहरीची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर एक काळे मिरे घेतलेले आहे, थोडीशी हळद घेतली आहे, हे काही मेथीचे दाणे घेतले, हिंग घेतले, 1 वाटी लाल तिखट घेतले, 1 वाटी लसूण सोलून घेतलाय आणि लवंग घेतलाय। त्यानंतर हा मी इथे लोणचं मसाला घेतलाय, मीठ घेतलेलं आहे। आता आपण इथे एका पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर तेल गरम करून घेतलंय आणि त्याला थंड करून ठेवलेलं आहे। नंतर इथे आपण एका फोडणीच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे हे मेथीचे दाणे टाकून त्याला भाजून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपले मेथीचे दाणे छान भाजून झाले। याला आता आपण एका खलबत्त्यामध्ये घेऊन थोडंसं कुटून घेणार आहोत। फार बारीकही नाही करायचे, मध्यम त्याला असं कुटून घेतलेलं आहे। नंतर आपण एका कढईमध्ये ही मोहरीची डाळ भाजून घेणार आहोत। आपल्याला थोडीशीच भाजून घ्यायची आहे, जेणेकरून मोहरीच्या डाळीमध्ये जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि आपलं लोणचं बराच काळ टिकेल। अशा पद्धतीने आपली ही मोहरीची डाळ भाजून झाली आहे, हिला आपण आता काढून घेतलेलं आहे। 10 मिनिटांसाठी आपल्याला मोहरीची डाळ थंड करून घ्यायची आहे। थंड झाल्यानंतर आपण इथे एका भांड्यामध्ये तिला काढून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी 1 वाटी जी लाल तिखट घेतली होती ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर 1 वाटी हा लोणचं मसाला घेतलेला आहे, तो टाकून घेणार आहोत। मसाले तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकतात, पण आपल्याला तेल आणि मीठ हे जास्ती प्रमाणात घालायचे, जेणेकरून आपलं लोणचं जास्त काळ टिकेल। नंतर मी इथेही 3 ते 4 चमचे हळद घेतलेली आहे। 1 वाटी सोललेला लसूण आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि 7 ते 8 चमचे मी इथे मीठ टाकून घेणार आहे। हे सर्व मसाल्यांचं प्रमाण मी 2 किलो कैऱ्यांप्रमाणे घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या कैऱ्या किती किलो आहेत त्यानुसार हे प्रमाण घेऊ शकता। त्यानंतर इथे आपण हे मेथीचे दाणे कुटून घेतले होते ते टाकून घेणार आहोत। आता आपण या सर्व मसाल्यांना एकत्र करून घेणार आहोत। छानपैकी ते एकत्र झाले पाहिजे, अशा पद्धतीने ते छान एकत्र करून घ्यायचे। नंतर आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत, पण सर्वात आधी आपण इथे एका फोडणीच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तेल गरम झालं आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत, 1 लवंग टाकून। तेल छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये बाकीच्या लवंग टाकून घेणार आहोत आणि आपला लवंग गरम झाल्यानंतर आपण लगेच त्यामध्ये काळे मिरे टाकून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत। नंतर आपण त्याला काढून घेतलेले
यामध्ये आता आपण अर्धा चमचा हिंग टाकून घेणार आहोत. आता आपण याला या सर्व मसाल्यांमध्ये टाकून घेणार आहोत आणि याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने लोणचं केल्यामुळे ते खायला एकदम चटपटीत लागतं आणि दीर्घ काळासाठी टिकतं. तुम्ही असं लोणचं नक्की बनवून बघा. आता आपण त्यामध्ये जे तेल आपण गरम करून घेतलेलं होतं आणि त्याला थंड केलेलं होतं ते टाकून घेणार आहोत. आता आपण त्या तेलामध्ये 1 चमचा हिंग टाकून घेणार आहोत. हिंग टाकल्यामुळे आपलं लोणचं टिकण्यासाठी मदत होते. ते तेल आता आपण ह्या सर्व मसाल्यांमध्ये ओतून घेणार आहोत. इथे मी हे अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे आणि तेलाला गरम करून छान थंड करून घेतलं आहे. एकदम गरम तेल आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं नाही आहे. आता आपण ह्या तेलाला मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घेणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला हा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. यामध्ये आता आपण ज्या कैऱ्यांना हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं त्या कैऱ्या याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि या कैऱ्यांनाही मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपल्या कैरीच्या प्रत्येक फोडीला आपला मसाला किती छान पद्धतीने लागलेला आहे आणि आपलं लोणचं छान पद्धतीने तयार झालंय, एकजीव झालेला आहे. लोणच्यामध्ये आपल्याला तेल जास्त घालायचे. तुम्ही बघू शकता मी किती जास्त प्रमाणात इथे तेल वापरलेलं आहे, जेणेकरून आपलं लोणचं हे दीर्घ काळासाठी टिकतं. चला तर मग आता आपलं लोणचं तयार झालंय. आता आपण याला इथे बरणीमध्ये भरून घेणार आहोत. इथे मी ही चिनी मातीची बरणी घेतलेली आहे आणि त्या बरणीला इथे मी सर्व साईडनी आणि आतून पण हिंग लावून घेणार आहोत, जेणेकरून आपलं लोणचं हे खराब होणार नाही आणि त्याला बुरशी येणार नाही. अशा पद्धतीने मी हिंग पूर्ण बरणीला छानपैकी लावून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये लोणचं भरायला सुरुवात करूया. अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून हे सर्व लोणचं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे लोणचं पूर्ण भरून झाल्यानंतर आपण या बरणीला एका सुती कपड्याने बांधून घेणार आहोत आणि छान हवेशीर ठेवणार आहोत, जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही. तुम्ही या चिनी मातीच्या बरणीच्या ऐवजी काचेची बरणी वापरू शकतात. अशा पद्धतीने आपलं हे पारंपरिक पद्धतीचं कैरीचं लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तुम्ही असं लोणचं नक्की बनवून बघा आणि ते कसं झालं मला कमेंट करून कळवा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.